जगद्गुरू संत श्री वामनभाऊ महाराज यांचा हा पालखी सोहळा खूप उत्साहात आणि हजारो भाविकांच्या सहभागाने तो पंढरपूरकडे मार्गस्थ होत असतो। परंतु हा सोहळा राज्यमार्ग महामार्ग याच्यावर जात असताना अनेक दुर्घटना पण होत असतात। काल आपण पाहिलं असेल जगद्गुरू संत ज्ञानेश्वर महाराजांच्या माऊलीच्या दिंडीला काल अपघात झाला एका ट्रकचा आणि तिथे 3 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला। आणि म्हणून अशी काही दुर्दैवी घटना घडू नये आणि घडल्यानंतर सुद्धा त्यांना विम्याचं संरक्षण असावं म्हणून पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा माध्यमातून आपण या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व भाविकांचा विमा काढत आहोत आणि त्यांचं प्रीमियम आपण स्वतः या ठिकाणी भरणार आहोत हे नक्की या ठिकाणी सांगू शकेल। खरोखर या सोहळ्याचा जो आनंद आहे तो नेत्रदीपक असतो आणि यहलोकी यहजन्मी पाहण्यासारखा असतो। असंख्य महाराष्ट्रातून भाविक या दिंडीमध्ये सहभागी होत असतात। 25 ते 50 हजारापर्यंत भाविक ह्या दिंडीमध्ये असतात आणि खरोखर पांडुरंगाची दर्शनाची आस प्रत्येकाच्या मनात असते आणि त्या उत्साहाने पाऊले चाललेली पंढरीची वाट असाच तो आनंद सोहळा असतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।